मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, मी विक्रांत तुमचं स्वागत करतो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये। खूप दिवसापासून आपल्याला व्हिडिओ करायचा होता, जो बारामती रिंग रोडला जातानंतर जो लहान मुलांचा जो गरुड बागेपासला जो पिकनिक पॉईंट बनलेला आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी बघा, जो आता 6 नंतर एवढी गर्दी होती, एवढी तर लोक लहान मुलं येतात आणि खेळतात। तर बघूया आज आपल्याला या ठिकाणी जे पालक घेऊन येतात मुलांना, ते आपल्याशी बोलणार आहेत की मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे आता लहान मुलांना जे त्यांनी जे पॉईंट दिलेले आहेत खेळायला, ते कशा प्रकारचे आहेत, ते सेफ्टी कशी आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहे व्हिडिओच्या मार्फत। सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे, खास करून बारामतीकरांनी हा व्हिडिओ बघायचा आहे। हा व्हिडिओ अजिबात अर्धवट पाहायचा नाही, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। हे बघा मित्रांनो, कसं लहान मुलांना आनंद घेतात खेळण्याचा। आणि हे जे मॅट टाकली, हे बघू शकता, ही रबर जी मॅट आहे ती अशी एकदम काय म्हणतात त्याला, पडणारी नाहीये, घसरणारी नाहीये, अशी पूर्ण लहान मुलांना जसं की बघू शकता का, ही आता दीदी कशी खेळते, तर ही पडत नाहीये, ही पूर्ण असं त्याला तुमच्या पायाला रोवून ठेवते। तर हाच आहे जो सेफ्टी जो इश्यू राहतो लहान मुलांचा खेळताना, की बाबा हे तर एवढं उंचावरती केलेलं आहे, पण लहान मूल पडल्यानंतर खाली त्याची सेफ्टी पण महत्वाची या ठिकाणी घेतलेली आहे। तर असे बरेच पॉईंट आहेत, एक आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे। तर पालकांशी आपण आज म्हणू शकतो गप्पा मारणार आहे की आज बारामतीकरांसाठी हा जो एवढा चांगला गरुड बागेसाठी पिकनिक पॉईंट हा बनवलेला आहे, तो त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे। तर चला वेळ न घालवता आपल्या हा व्हिडिओला सुरुवात करणार आहे। बघू शकता हे कसे लहान मुलं काय करतात। चला मित्रांनो, मजा वाटते का? एकदम छान, ओके ठीक आहे, चला कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ। बघा मित्रांनो, जो स्लिप होण्याचा जो चान्सेस आहे ना, तो अजिबात नाहीये। आता जर आपण जास्त वर चढतोय ना, म्हणजे किती त्याची लहान मुलांची काळजी घेऊन बनवलेला आहे। हे बघा सीडी, काय नाव रे तुझं? नाव काय? हा, ओवेस। हे बघा मित्रांनो, ताई नमस्कार। नमस्कार ताई। नमस्कार ताई। ताई तुझं नाव? वृंदा। ओके ताई, आज या ठिकाणी हा जो गरुड बागेचा पिकनिक पॉईंट आहे, याबद्दल तो काय सांगशील? छान आहे, लहान मुलांना आवडते। आणि इथं या गरुड बागेत वेगवेगळे खेळ आहेत, त्यामुळे मुलांना जास्त आवडते। आता या ठिकाणी आता बऱ्यापैकी बारामतीच्या आजूबाजूला गेला, पण बारामती एमआयडीसी पासून बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना खेळण्याचं साधन केलेलं आहे। या ठिकाणी असं काय आहे बरं की वेगळं, की जेणेकरून तो पॉईंट आज जर असं जरी बघितला, कॅनोलच्या शेजारी हा सगळा परिसर आहे, त्यामुळे छान वाटतं इथे खेळायला। तू नेहमी येते या ठिकाणी? हो, नेहमी येते। आता सुट्टी जाय म्हणलं तर काय जास्तच घेऊन आली बहीण। होय का? ओके, तुझं काय नाव पिल्लू? अस्मिता। काय आवडतं तुला इथं खेळायला? काय हे? हा बोल ना, बोल ना, काय आवडतं तुला? काय आवडतं सांग मला, खेळून दाखव बरं। चल मला दाखव खेळून। खाली जातो, खाली जा अगोदर, खाली जा। बघा तर मित्रांनो, खाली गेल्यानंतर ना हे बघा किती उंचीवरती आहे, आणि स्लिपरिंग जो चान्सेस आहे ना, तो नाही अजिबात, बरोबर ना? जो सेफ्टीचा विषय जो आहे या ठिकाणी, तो काय सांगशील? सेफ्टी त्यांनी मॅट टाकली आहे, त्यामुळे मुलं पडत नाहीयेत। पायाला ते खरमुड आहे, त्यामुळे पडत नाहीयेत मुलं। बरोबर आहे, त्याची काळजी घेतलेली आहे। ओके, थँक्यू। तर हे बघा मित्रांनो, लहान मुलांसाठी पण खेळायचं केलेलं आहे, आणि लहान मोठी माणसंही तुझा आनंद घेतात। तर बाबा तुम्ही कुठं आलेले? अकोल्यावरून आलेत का? बर बाबा, आता तुम्ही खूप लांब आलेलेत, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? बरं वाटतं, माझी आपली सारखी लहान मुलं ही खेळतात, ही करतात। आपल्या गावा ठिकाणी असे पॉईंट आहेत का? कुठलं आले आता, खेड्यात असते, खेड्यामध्ये नाही अजिबात आहे का नाही? कारण बारामतीकर सारखं तुम्हाला यावं वाटतंय? बारामती शहरासारख्यात मग आहे। बरोबर आहे। बारामतीमध्ये तुम्ही अजून काय काय बघितलं? काय आता ही काय असंच मग सगळंच असते, काय बी ते आजूबाजूला जो रोड झाला आपला, रोड त्या ठिकाणी केला का व्यायाम वगैरे? केलाय की, केला का? चौकड असं व्यायाम जाग झाले। मग काय सांगताल मग त्याबद्दल? काय सगळं चांगलं, व्यायामासाठी चांगलं, सगळं चांगलंच आहे। ओके, चला धन्यवाद। बारक्या मुलांना, मोठ्या मुलांना। हो हो हो, नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी तुम्ही गरुड बागेमध्ये उभा आहे। आता गरुड बागेमध्ये आल्यानंतर सर तुम्हाला काय आवडतं? म्हणजे लहान मुलांना तुम्ही घेऊन येता ना या ठिकाणी, तर कसा हा पॉईंट वाटतो? हा खूप छान पॉईंट आहे, लहान मुलांना खेळायला खूप सुंदर असं परिसर आहे। सर आता एवढं मोठं उंचावरती केलेलं आहे, लहान मुलं जाऊन वरती खाल्लं येतात, तर सेफ्टीसाठी त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? सेफ्टी असं काय, रबर आहे त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावंच लागेल तर नाही। बरोबर आहे, आणि खेळायला चांगलं आहे। तुम्ही नेहमी येता या ठिकाणी? हो, नेहमी येतो। हा पॉईंट कसा वाटतो बारामतीमध्ये नंबर 1? हो, खूप छान, खूप छान। काय नाव सर तुमचं? मोहित गांधी। थँक्यू सर।
बघा मित्रांनो, काका शेंगदाणे, फुटाणे, चणे सगळं विकत बसलेले आहेत. नमस्कार. येस, ठीक आहे, ओके. लहान मुलांसाठी जे लागणारं जे साहित्य आहे हे बघू शकता, सर्व काही इथे दिलेले आहे. दादा तुझं काय नाव? चिराग. काय करतो? कितीला आहे तू? 7वीला आहे. तू दरवर्षी येऊन बसतो? किती वाजता येतो तू? किती जातो? 9ला जातो? 5 ते 9. हो का? भरपूर गर्दी होती का या ठिकाणी? होय का? बरं. तुमचा मुलगा आहे का? अच्छा, तुम्ही दोन्ही. हे बघा मित्रांनो, वडील आणि मुलगा दोघं बसलेले आहेत. बरं बरं, चला, ओके. बाय बाय करा सगळ्यांनी. थँक्यू थँक्यू. बघा मित्र, चला आता पुढे आपण अजून जातोय. भरपूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पॉइंट. लहान मुलं आनंद घेतात या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. सर नमस्कार. सर आपलं नाव? ऋषिकेश स्वामी. ओके, हातात जरा. सर या ठिकाणी या बागेमध्ये आल्यानंतर तुम्ही काय सांगताल, कशी वाटते बाग? खूप छान बनवली ही बाग. बर. लहान मुलांसाठी खेळायला वगैरे खूप छान आहे. ओके. मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की जसं की आता हा जो त्यांनी एंट्रीचा पॉईंट हा सगळा बंद केलेला आहे, बरोबर आहे, आणि 4 व्हीलर गाड्या लागतात, तर हा जो पॉईंट बंद केला याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, लवकरात लवकर बाग चालू करावी. बरोबर आहे, लवकर लवकर बाग चालू करावी. पण सेफ्टीच्या दृष्टीने आता लहान मुलांना तर इथं सेफ्टी त्यांनी दिलेलीच आहे, तर या ठिकाणी सेफ्टी काय आहे? सेफ्टी, लहान मुलं रस्त्यावर जाऊ शकत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. ही जी जाळी लावली त्यांनी एकदा 6 फुटापर्यंत, लहान मुलांना खेळायला सोडलं ना हा, की सेफ्टीचं म्हणजे पूर्ण सेफ्टीची पूर्ण त्यांनी ही केलेली आहे, बरोबर आहे, खबरदारी घेतलेली. बरोबर आहे. आज बारामती मधला हा जो पॉईंट आहे, गरुडबाग पॉईंट, काय वाटतं बरं लोक म्हणजे येत्यात इथं या ठिकाणी, तुम्हाला कसं फील होतं? खूप छान बनवलेलं आहे. बर. बारामती, आम्ही आता इथं बारामती जवळ सातू चौकात राहतो. बर. तिथनं आवर्जून मी इथं येतो, रोज येतो. बर. जो आपला बारामती पासून बारामती MIDC पर्यंत जे फुटपाथ केलेले आहेत, या ठिकाणी जिम साहित्य ठेवलेलं आहे, ते तुम्ही बघितलं असताल? हा, बघितलं. त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, खूप छान केलेलं आहे. बारामतीची खूप छान सुधारणा झालेली आहे. बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एरियामध्ये खेळणी, लहान मुलांना खेळायला खेळणी, जिमचं साहित्य वगैरे सगळं अवेलेबल आहे. बरोबर आहे. मग आज या बागेमध्ये काय म्हणजे अपूर्ण काय आहे, तुम्हाला काय वाटतं अजून काय सुधारणा करायला पाहिजे? आता लवकरात लवकर फक्त बाग चालू करावी. अच्छा, लवकर लवकर फक्त बाग चालू करा, अजून बंदच आहे बाग? हा, बाग वरून एंट्री करावं लागते. वरून एंट्री करावी. चला, धन्यवाद सर. मावशी नमस्कार. 2 मिनिटं फक्त बोला. नमस्कार मावशी, काय नाव तुमचं? सुनीता बुधवंत. मावशी तुम्ही नेहमी या ठिकाणी येता बागेत? मी आता नवीन गावावरून आले. तुम्ही कोणत्या गावावरून? मुलगी आहे, पातळीवरून आले. बर. काय वाटतं या ठिकाणी आज बारामती मध्ये? मस्त वाटतं, एकदम सुंदर बारामती. सुंदर बारामती. हो, इथं आलं तर खूप असं करमत, जाऊ वाटत. बारामती मधले कुठले कुठले तुम्ही ठिकाण बघितले? बरेचसे बघितले. तिकडं नाही का आता ते हे झाले बघा, काय म्हणतात त्याला, सनसेट लेक आता नवीन होतंय बघा ते जवळची रोडला. हो, तिकडचं पण पाहिले ते जवळचे, ते पण चांगलं होतं एरिया. ते खूप सुंदर आहे. आणि हा जो सनसेट लेक बघितला का? हो, आणि सगळे रोडला इतके छान काम आहे, इतकं मस्त प्रसन्न वाटतं. असं बारामती मध्ये आल्यावर प्रसन्न वाटतंय का? प्रसन्न वाटतं, छान वाटतं. अच्छा, मग या ज्या गरुड बागेमध्ये आता जी मुलं खेळतात, तर यामध्ये सेफ्टी काय अपूर्ण आहे, तुम्हाला काय सांगायचं? आता जी लहान मुलं खेळतात या ठिकाणी, आता मला काही एवढी आयडिया नाही, मी आता पहिल्यांदा आजच आले. बरोबर आहे, फर्स्ट टाइम मध्ये तुमचा? फर्स्ट टाइम आले मी इथं मुलाला बरोबर. घेऊन. छान वाटतंय. हो, एकदम छान. धन्यवाद. सुंदर बारामती. तर बघा मित्रांनो, आपण फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत आपण येतोय. आता हे बघू शकता लहान मुलं कसे खेळतात. हे बघा लिहिलेलं आहे, चप्पल व बूट आत घालून कुणी जायचं नाही, सक्त मनाई आहे. यानंतर इथंही लिहिलेलं आहे, बघू शकता, पेट्स नॉट अलाउड, कृपया येथे प्राणी कुणी आणायचे नाहीये. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी चांगले चांगले मेसेज दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही असं कसं आतमध्ये व्यवस्थित प्रकारे आणि किती चांगल्या सुंदर प्रकारे स्ट्रक्चर बनवलेलं आहे लहान मुलांसाठी. ह्या रबर मॅट दिलेल्या आहेत, जेणेकरून लहान मुलं पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. खाली त्यांनी रबर मॅट दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी सेफ्टीचंही त्यांनी खूप चांगलं पालन केलेलं आहे. त्याचबरोबर झाडं बघू शकता, झाडं कशी लावलेले आहेत. जिथं झाडं तिथं नक्कीच चांगला तो परिसर चांगला, खरंच छान वाटतो. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, तुमचं नाव? शामराव कृष्णराव गाडवे. बाबा, आज या ठिकाणी बारामतीमध्ये हा जो गरुडबाग पॉइंट केलेला आहे, कसं वाटतंय बरं लहान मुलांना? एकदम छान वाटतं. लहान मुलांचं एकदम मस्त आहे, एन्जॉय करतात. त्याबरोबर मोठ्यांची एन्जॉय होती. बरोबर, मोठ्यांचाही एन्जॉय होतो, तिला महत्वाचं आहे.
लहान मुलांबरोबर मोठ्यांचं इथं काय म्हणतात त्याला करवणूक होते. बरोबर आहे. हे पिल्लू काय नाव तुझं? बोलता येत नाही, बोलता येत नाही. हाय कर, हाय. हो हाय कर. चला ओके, थँक्यू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी असे सुंदर मेसेज दिलेले आहे की कीप द एरिया क्लीन, स्वच्छता राखा. आणि खरंच स्वच्छता आहे, बघू शकता खाली की जसं दिलेलं आहे तसंच बारामतीकर वागतात. त्याचबरोबर धूम्रपान निषेध आहे, स्नो स्मोकिंग, या ठिकाणी स्मोकिंग पण करायचं नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी जिम साहित्य दिलेलं आहे. जिम जे मोठी माणसं आहेत त्यांच्यासाठी इथं तुम्हाला वर्कआउट करण्यासाठी केलेलं आहे, बघू शकता. हे असं अशा प्रकारचे साहित्य आहे. प्रत्येक स्टेप्स तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी तर अशा आपण या गरुड बागेमध्ये आहे. खूप दिवसापासून आपलं चाललं होतं की आपल्याला गरुड बागेचा व्हिडिओ करायचा आणि आज आपल्याला तसा वेळ मिळाला करण्यासाठी. तर नक्की कमेंट करायची आहे बारामतीकरांनी की गरुड बागेमध्ये तुम्हाला कसं वाटतं आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी. आणि लहान मुलांना तर बाहेर म्हणजे फिरायला घेऊन यायला पाहिजे, कारण लहान मुलांना बाहेर फिरून आल्याशिवाय त्यांनाही कळत नाही. थोडंसं काय म्हणतात ना, हुशार बनतात लहान मुलं. सर नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सर? निखिल चव्हाण. या गरुड बागेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं सर? एक नंबर वाटतं. काय सांगताल या गरुड बागेबद्दल? हातच राहू द्या. गरुड बागेबद्दल तुम्ही काय सांगताल? आता मी चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे. लहान मुलांसाठी खेळायला वगैरे वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे. अजून काय सांगताल? काय खूप छान केलं एवढंच. बारामती MIDC पर्यंत जे फुटपाथवरती जे जिम साहित्य लावलेलं आहे लहान आपल्याला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? मोठ्या माणसांसाठी, वयस्कर माणसांसाठी चांगलं केलेलं आहे दादा. चांगले केलेलं आहे. ओके, धन्यवाद. काय नाव तुझं? विघ्नेश. विघ्नेश, तू या ठिकाणी दररोज येतो खेळायला गरुड बागेत? नाही. आजच आलाय का तू? कसं वाटतं तुला या ठिकाणी खेळायला? छान वाटतंय. तुझ्या मित्रांना घेऊन येतो का तू खेळायला? येतो खेळायला. बर. आज शाळा नाही भरली अजून? स्कूल कितवीला आहे तू? दुसरीला आहे का? अभ्यास करणार का नसतं खेळायला तिकडे येणार? अभ्यास करणार. नक्की का? नक्की. खोटं बोलायचं नाही. नाही. ओके. नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव? जमीर नामदार. ओके. कसं वाटतं या ठिकाणी आलं तर बागेत? खूप मस्त वाटतंय. बाहेर फॉरेन थोडं पुढे घ्या जरा. काय म्हणता? फॉरेनला आल्यासारखं वाटतंय. नक्कीच फॉरेनला आल्यासारखं वाटतं. तुम्ही नेहमी येता या ठिकाणी? नाही, आज पहिल्यांदाच आलोय बारामती. बरं, अख्ख्या बारामतीमध्ये तुम्हाला कसं वाटतं फिरताना? खूप चांगली सुधारणा केली आज दादांनी. तर काय सांगताल? जे पॉइंट आपले आहेत, सनसेट लेक, तुमच्या माहितीने अजून कुठले पॉइंट आहेत चांगले आपल्या बारामती? एक मस्त केलं आज दादांनी. बरोबर आहे. स्वच्छता ती सगळी एक नंबर आहे. बरोबर आहे. बाहेर आल्यासारखं वाटतं. आज या ठिकाणी जे गरुड बागेमध्ये हे असे जे मेसेज लावलेले आहेत, त्या मेसेज मध्ये तुम्ही काय सांगताल? बारामतीकरांनी स्वच्छता ठेवायला पाहिजे. इथे येत आहे त्या ठिकाणी एवढं खर्च करून सुधारणा केलेली आहे. स्वच्छता आणि सगळी सुधारणा यांचं लक्ष ठेवायला पाहिजे बारामतीकरांनी. बरोबर आहे. आता हा जो ह्यांनी 6 फुटापर्यंत जाळी लावलेली आहे आणि या ठिकाणी 4 व्हीलर आता उभा आहे, त्याच्या पलीकडे जो रोड आहे तो छोटासा आहे. याबद्दल तुम्ही काय सांगताल की बाबा या ठिकाणी काय करायला पाहिजे? इथं पार्किंगची सुविधाही करायला पाहिजे. बरोबर आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर येतात त्यासाठी त्यासाठी जागा द्यायला पाहिजे पार्किंगला.
धन्यवाद. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण आता गरुड बागेचं तुम्हाला मी दर्शन दिलं आणि खरंच सुंदर आपली बारामतीमध्ये या ठिकाणी गरुड बागेमध्ये नक्की या, मुलांना घेऊन या, तुम्ही स्वतः आनंद घ्या. कारण लहान मुलांना तर घेऊन आलंच पाहिजे, कारण त्यांना आल्याशिवाय तर त्यांना घर सोडल्याशिवाय तर कसं कळणार काय. आणि एवढी सेफ्टी दिलेली आहे, बघू शकता की सर्व इथून तिथून ही अशी रबर मॅट टाकलेली आहे. या रबर मॅटेमुळे जो स्लिपरिंग जो होणारा आहे धोका तो होणार नाहीये, कारण ती पायाशी रोवून बसतात. या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर नक्कीच कळणार आहे. त्याचबरोबर आपला दुसरा प्रश्न होता, जो या ठिकाणी जे गाड्या लागतात या ठिकाणी जी जसं सरांनी सांगितलं पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे होती का, कारण की हा जो येणारा लेफ्ट अँड राईट या ठिकाणी जो मोठा रोड आहे या ठिकाणी ही गाडी बघा लागलेली आहे शेजारी. आपल्या या शेजारी गाडी लागल्यानंतर पलीकडचा जो रोड आहे तो बघा किती कमी राहतोय. तर यासाठी नक्कीच या ठिकाणी ज्यांनी गरुडबाग बनवले आहे त्यांनी ह्याची योजना करायला पाहिजे होती असं मला वाटतं. तर चला, नक्की अजून काय बोलायचं आहे. बारामतीकर, सर्व बारामतीकर बोलत आहेत. आज फर्स्ट टाइमच आपण व्हिडिओ केला, त्यामुळे बारामतीकर खूप आनंद झालेला आहे ना. चला चला, धन्यवाद. या चला मावशी, चला हाय करा मावशी, चला. ए पिल्लू, हाय. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर? जाकीर खान. सर, या ठिकाणी गरुडबागेमध्ये तुम्ही आला होता, कसं वाटलं? मस्त, एकदम छान वाटलं. काय सांगता बारामतीकरांसाठी? अजित दादांनी बनवले ते खूप चांगले केले आणि जागेवरती बनवले ना. बरोबर आहे. आता हे जे मेसेज त्यांनी दिलेले आहेत, लोक सेफ्टीचं पालन करतात का? त्या मेसेजचं पालन करतात का? हा, करतात, पण आता कसं अजून चालू झालं नाही तर त्यांनी चालू झालं ना. नक्कीच. आज बारामती मधले जे पॉइंट आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगता? का नाही, आता बारामती खूप कामं चालू आहेत सर. बरोबर आहे. अजून कशी होण्याची आयडियाच नाही. अगदी बरोबर आहे. एवढे चालू आहे, अजून शिवसृष्टीचं काम चालू आहे ना. बरोबर आहे. ते चालू झाल्यावरती अजून पर्यटक स्थळ वाढते. हे जे गरुडबाग आहे त्या शेजारी ह्या ज्या गाड्या उभ्या आहेत, पार्किंगचा पॉइंट आपण जसं बघितलं, याबद्दल तुम्ही काय सांगताल? ही तर खूप भारी सोय केलेली आहे. बरोबर आहे. पार्किंगला, कारण जागी पण केलेली अख्ख्या बारामती. बरोबर आहे. जसं की आता मी बघितलं, ती गाडी रोडलाच उभा आहे आणि रोडच्या ह्या साईडला 3 फूट जागा आतमध्ये राहते, म्हणजे ती गाडी पासून लेवल त्याची जास्त वरती आहे. मला वाटतं ती लेवल जरा थोडी खाली पाहिजे होती, म्हणजे ती गाडी अलीकडे लागली असती, म्हणजे पलीकडे जायला नक्कीच त्या गाडीला थोडा पण काहीतरी प्लॅन असेल त्यांचा. हा, नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. नक्कीच नक्कीच. अजून काय सांगताल सर? एकदम छान. ठीक आहे, थँक्यू. तर चला मित्रांनो, आपण आता निघतोय. नक्की तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आपल्या गरुड बागेचा. बघू शकता पाठीमाग गरुड दिलेला आहे आणि सर्व आपल्याशी स्वच्छ सुंदर अशी बारामती. आणि आज खास खरंच लहान मुलांसाठी आपण हा ब्लॉग केला. बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की गरुड बागेमध्ये आल्यानंतर सेफ्टी काय आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे की नक्की सेफ्टी काय आहे. सर्वांनी हा पाहायचा आहे व्हिडिओ आणि सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत, पार्किंग म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणा, सर्व. तर चला मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ बघा. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगायचा आहे. महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि जे मेसेज दिलेले आहेत त्या मेसेजनुसार सर्व बारामतीकर आपले वागत आहेत. आणि फक्त हा एकच पॉईंट राहिलेला आहे की जो इथला जो पार्किंगचा जो
आहे प्रॉब्लेम, तो फक्त मला वाटतं कुठतरी तो पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाहीये, जेणेकरून ह्या ज्या गाड्या आहेत, ह्या ठिकाणच्या गाड्या जातात त्या गाड्यांना कुठतरी अडचण होते यामुळे. तर बघूया आज ज्या गरुड बागेमधले जे विश्वस्त आहेत ते कशा प्रकारे आपल्याला पुढं सहकार्य करतात. चला, धन्यवाद.